मूलबाळ होत नसलेल्या बहिणीसाठी 3 महिन्याचं मूल चोरणाऱ्या एका महिलेसह तिच्या बहिणीला आणि मेव्हण्याला मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर चोरलेलं बाळ आईला सोपवल्याने ठाणे पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंब्रा पोलिसांच्या कामगिरीची माहिती दिली. नसरीन शेख, मुजीब गुलाब आणि सैरुनिसा मुजीब असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. यांना घेऊन परत येत असताना मोठी मुलगी रडायला लागली. त्यामुळं छोट्या दोन्ही मुलींना घेऊन रस्ता कसा क्रॉस करायचा, तर एक बुरखाधारी महिला तिथं आली आणि त्यांना म्हणाली की चलो मुझे भी रोड क्रॉस करना है, एक लड़के को मेरे पास दे दो, असं म्हणून तिने त्या मुलाला छोटी मुलगी जी होती 3 महिन्याची त्या मुलीला घेतलं. दोघीजणी डिवायडरपर्यंत बरोबर चालत आल्या आणि त्यानंतर ही जी अनोळखी महिला होती ती महिला जोरात रस्ता क्रॉस करून पलीकडे निघून गेली आणि रिक्षामध्ये बसून निघून गेली. यांनी शोधाशोध केली परंतु काही फायदा झाला नाही आणि त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली. जेव्हा तपास सुरू केला त्यावेळी तपासामध्ये असं लक्षामध्ये आलं की रिक्षाचा नंबर नव्हता, परंतु त्या रिक्षाच्या मागच्या बाजूला आई असं लिहिलेलं होतं. त्याच्यावरून मग पहिल्यांदा ही रिक्षा ट्रेस करण्यात आली. त्या रिक्षा ड्रायव्हरकडे चौकशी करण्यात आली आणि रिक्षा ड्रायव्हरने सांगितलं की एका महिलेला मी मुंब्रा रेल्वे स्टेशनला सोडलेलं आहे. त्याप्रमाणे मग पोलिसांनी मुंब्रा पोलिसांच्या 4 टीम टोटल तयार केल्या गेल्या. क्राईम ब्रँचच्या 2 टीम तयार केल्या गेल्या. या टीम्सनी मुंब्रा रेल्वे स्टेशनवरचं CCTV फुटेज पहिल्यांदा चेक करणं सुरू केलं. त्यातून असं लक्षामध्ये आलं की एक बुरखाधारी महिला काहीतरी घेऊन बदलापूरच्या दिशेला जाते. त्यामुळं मग मुंब्र्यापासून बदलापूरपर्यंतचे सगळे रेल्वे स्टेशन्स चेक करण्यात आली. एक महिला बदलापूरला उतरली असं दिसलं. त्यानंतर जाऊन आपण खात्री केली आणि खात्री केल्यानंतर असं लक्षामध्ये आलं की ती महिला ही नाही आहे, केवळ बुरखा असल्यामुळं ते असा हे झाला होता. त्यानंतर पुन्हा तपास मूळ जागी येऊन थांबला. मग मुंब्रा रेल्वे स्टेशनमधल्या सगळ्या CCTVचं पुन्हा एकदा बारकाईने निरीक्षण केलं. त्यावेळी असं लक्षामध्ये आलं की प्लॅटफॉर्म नंबर 2वर एक महिला हातामध्ये एक बाळाला घेऊन येते. त्या बाळाचा सॉक्स फक्त पायाच्या बाजूला दिसतोय. एका माणसाला भेटतीये, त्यांना अजून एक महिला येऊन भेटतीये आणि त्यानंतर एक महिला परत निघून जाते स्टेशनच्या बाहेर आणि त्यानंतर ही महिला आणि तिच्याबरोबरचा माणूस हे इकडं CST लोकलमध्ये बसतात आणि मुंबईच्या दिशेला निघतात. त्यानंतर मग मुंबईकडची आपण सगळी रेल्वे स्टेशन चेक केली तर ठाणे रेल्वे स्टेशनला ती महिला उतरल्याचं नंतर निष्पन्न झालं ती महिला आणि पुरुष, आणि त्यानंतर पुढचा काही ट्रेस लागायला तयार नव्हता. परत तपास जी महिला मुंब्र्यामध्ये निघून गेली होती त्या महिलेच्या दिशेने सुरू झाला. पूर्ण CCTV फुटेजेस पुन्हा चेक केली आणि चेक केल्यानंतर असं लक्षामध्ये आलं की शादी महल हॉल रोडला इंशानगरला ती महिला उतरलेली आहे. परंतु त्या भागामध्ये अनेक बिल्डिंग्स आहेत आणि त्या सगळ्याच भागामध्ये काही CCTV कव्हरेज नाही आहे. परंतु गोपनीय बातमीदार आणि त्यानंतर बाकी सगळ्या सोर्सेसचा वापर करून या महिलेला निष्पन्न करण्यात आलं. या महिलेचं नाव निघालं नसरीना शेख म्हणून. मग या नसरीना शेखकडे चौकशी केली त्यावेळी तिने असं सांगितलं की तिची बहीण आणि तिचा मेव्हणा हे दोघं मुंब्र्याला आले होते तिला न सांगता, आणि तिला त्यांनी रेल्वे प्लॅटफॉर्मला बोलवून घेतलं होतं हे सांगण्यासाठी की मैं तुम्हें एक सरप्राईज दिखाने वाली हूँ, तो तुम रेल्वे स्टेशन पे आ जा. आणि त्यानंतर मग जेव्हा ती तिकडे गेली त्यावेळी तिला सरप्राईज म्हणजे काय तर 3 महिन्याचं बाळ दाखवलं आणि बाळ दाखवल्यानंतर घाईघाईने ही लोकं निघून गेली. मग त्यानंतर ही बहीण आणि मेव्हणा हे कुठे आहेत विचारल्यानंतर मग त्यानंतर असं लक्षामध्ये आलं की हे मूळचे याचे आहेत खेटरी, जिल्हा अकोला. मग त्यानंतर आपण अकोल्याला टीम पाठवली खेटरी गावामध्ये आणि त्यानंतर हे लहान बाळ आणि त्याचबरोबर हे दोघंही नवरा बायको आरोपी यांना आपण ताब्यामध्ये घेतलेलं आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.